भारतीय जनता पार्टीतर्फे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांचे फॉर्म भरले गेले, नेमके काय म्हणाल? हुतात्मा राजगुरूंच्या या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नगराध्यक्ष आणि सर्व जागांवर आज आम्ही फॉर्म भरलेले आहेत। नगराध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष शिवाजी मांगळे यांचा फॉर्म भरला आणि सगळे नगरसेवक नगरसेविका यांचा एकत्रितपणे आज आम्ही फॉर्म निवडणूक विभागाकडे सबमिट केलाय। एकंदरीत आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, मागच्या 5-10 वर्षापासून अनेक म्हणजे स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुका या काही कारणास्तव होत नव्हत्या, पण आता त्या संपूर्ण पहिला टप्पा हा नगर परिषदेचा आता चालू झालाय। त्याच्यामध्ये या राजगुरुनगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही पूर्ण पॅनल या ठिकाणी उभं करतोय आणि आम्हाला विश्वास आहे लोक विकासभूमी राजकारणाच्या मागे पूर्ण ताकदीने उभे राहतील। एक लक्षात ठेवा, हे या शहराला एक ऐतिहासिक वारसा आहे, क्रांतिकारी वारसा आहे आणि अशामुळे या शहराच्या विकासामध्ये कुठल्याही प्रकारचा परंतु मनात न ठेवता सगळ्या समाज बांधवांना बरोबर घेऊन, सगळ्या या शहरातल्या नागरिकांना बरोबर घेऊन, समाजातल्या सगळ्या घटकांना, लहान थोरांपासून माझ्या माता भगिनी असतील, सगळे व्यापारी असतील, विद्यार्थी असतील, या परिसरात राहणारा प्रत्येक घटक याच्यासाठी चांगल्या योजना किंवा चांगल्या पद्धतीच्या या राजगुरुनगर नगरपालिकेच्या माध्यमातून सोयी सुविधा पुरवता येतील अशा प्रकारचं काम इथून पुढल्या कार्यामध्ये आमचं राहील, अशा प्रकारचा विश्वास आजच्या या आपल्या संघाच्या माध्यमातून राजगुरुनगर मधील जनतेला देतो। गेला एक आठवडा आपण राजगुरुनगर मध्ये ठाण मांडून आहात, इतक्या मोठ्या प्रमाणावर राजगुरुनगर मध्ये आपलं लक्ष आहे। पक्षाने मला निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे उत्तर पुणे जिल्ह्याची, त्यामुळे मला लोणावळा, तळेगाव, वडगाव, जुन्नर, मंचर, खेड, चाकण, आळंदी, शिरूर या सगळ्या ठिकाणी माझा प्रवास चालू आहे। त्यामुळे मी सगळीकडे सत्तेमध्ये महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीचे 3 पक्ष या ठिकाणी लढतात, एकत्र येण्याचा किंवा महायुती करण्याचा प्रयत्न झाला की नाही झाला तुमच्या माध्यमातून? नाही बा, इथं आमच्या स्थानिक लेवलवर आम्हाला आमच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले, स्थानिक लेवलवर आपल्या जे पण पदाधिकारी आहेत पक्षाचे त्या सगळ्यांची चर्चा करा आणि तेवढ्या म्हणजे आमच्याकडे तेवढे क्षमतेचे उमेदवार आहेत, आम्ही कुणाला चर्चा करणं किंवा नाही, आमच्याकडे तेवढे क्षमतेचे उमेदवार आहेत, त्यामुळे आम्हाला पुढे जाण्यासाठी आमच्या सगळ्या जे पण काही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी चर्चा करून आम्ही हे पुढे गेलेलो आहे। मागच्या कालखंडामध्ये 5 वर्ष जी नगर परिषद अस्तित्वात होते त्यांच्या माध्यमातून भाजपची सत्ता होती बऱ्यापैकी आणि गिरीश बापट साहेबांनी इथे फार मोठा निधी दिला, सरकारच्या माध्यमातून निधी आला, तरी समस्या आणि प्रश्न काय आहेच। आता तुम्ही म्हटलात की सत्तेच्या माध्यमातून आम्ही विकास करणार आहे, तर मागच्या काळात काही बदल झाले किंवा काही राहिले नाही, त्याच्याबद्दल काय? पुढल्या 5 वर्षांनी तुम्हाला हा प्रश्न विचारायची वेळ येणार नाही, एवढं चांगलं काम करून द्या। दादा 21+1 यापैकी तुमचं गणित काय, नेमके किती? आम्ही नगराध्यक्ष आमचा राहील आणि खाली सुद्धा संख्या ही आमची बहुमताचा आकडा असेल।